नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी महानिर्मिती महाजनको थ्रू प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आज दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी पहा, कनिष्ठ अभियंता जेई आणि एईच्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातचे शेड्यूल आखण्यात आलेलं आहे। पहा, कनिष्ठ अभियंता या पदाकरिता अतिरिक्त प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी कागदपत्रे जमा करण्याकरिता किंवा करण्याच्या प्रक्रियेकरिता उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना या ठिकाणी आवाहन करण्यात आलेले आहे। तर पहा, महानिर्मिती सरळ सेवा जाहिरात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। जाहिरात क्रमांक 10/2022 अंतर्गत कनिष्ठ अभियंता या पदाकरिता उमेदवारांची महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रावरती दिनांक 26, 27, 28 एप्रिल 2023 रोजी ऑनलाईन परीक्षा पार पडली आहेत आणि त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी ॲडिशनल DV या ठिकाणी घेण्यात येत आहे। अतिरिक्त प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांच्या नावाची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्या उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणीकरिता शेड्यूल देखील या ठिकाणी आखण्यात आलेला आहे। आता मान्य सक्षम अधिकारी यांनी प्रदान केलेल्या मंजुरीनुसार महानिर्मिती कंपनी जाहिरातीतील प्रसिद्ध केलेल्या एकूण पदांच्या अधीन राहून सद्यस्थितीमध्ये उपलब्ध रिक्त पदे तसेच कागदपत्रे पडताळणी दरम्यान अनुपस्थित अपात्र उमेदवारांचा आढावा घेऊन अतिरिक्त प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता ती जमा करण्याच्या प्रक्रियेकरिता या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे। तर पहा, यामध्ये एकूण 2 तुकडीमध्ये पार पडण्यात येणार आहे। तसेच उमेदवारांची तुकडीनिहाय यादी जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता, कनिष्ठ अभियंता जेई या पदाची 12/3/2025 रोजी म्हणजे 12 मार्च 2025 रोजी या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे काय, कनिष्ठ अभियंता या पदाची जेईची देखील या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे आणि एईची देखील या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी संदर्भाचे शेड्यूल जे आहे ते देण्यात आलेले आहे। पहा, कनिष्ठ अभियंता या पदाकरिता 12 मार्च 2025 रोजी कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे। त्या संदर्भात महत्त्वाच्या अटी आणि शर्ती देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। त्या म्हणजे जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते व्यवस्थित तुम्हाला काय करायचं आहे, बंच करायचं आहे। त्यामध्ये तुमचे कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्व उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेली त्यांची शैक्षणिक अर्हता, वय, जात, वैधता, उन्नत प्रगत गटात मोडत नसणे अर्थात नॉन क्रिमिलेअर, तसेच महिला आरक्षण, खेळामधील प्रावीण्य, शारीरिक बाधित, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, जे काही पॅरलल सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या प्रवर्गानुसार तुम्हाला जे काही डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्याकडे असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सादर करायचं आहे। ठीक आहे। तर पहा, त्यामध्ये जर काही माहिती खोटी आढळून आल्यास तर विद्यार्थी मित्रांनो तुमची नियुक्ती जी आहे ते तात्काळ या ठिकाणी रद्द केली जाणार आहे। ठीक आहे। तर पहा, डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणजे तुमचं जे काही सध्याचे कागदपत्रे आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे अधिवास दिनांक 5/12/2022 अन्वये उमेदवारांनी सूचित केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र डोमिसाइल सर्टिफिकेट सध्याचे कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेदरम्यान सादर करणे तुम्हाला हे बंधनकारक असणार आहे। डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अत्यावश्यक असणार आहे। यामध्ये महत्त्वाचे जे डॉक्युमेंट आवश्यक आहे ते देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे। ओके, सो ही लिस्ट तुम्हाला पाहून घ्यायचं आहे। याची लिंक जी आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्यायचं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे काय, तर वेळ आणि ठिकाण आणि कुठे उपस्थित राहायचं आहे त्या संदर्भात पहा, दिनांक 12/3/2025 रोजी तुमची कागदपत्रे पडताळणी करून घेतली जाणार आहे आणि ठीक सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी तुकडी निहाय बोलवण्यात आलेलं आहे। कुठे तर पहा, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित सांघिक कार्यालय एस्ट्रेला बॅटरीज एक्सपान्शन कंपाऊंड इमारत, पहिला मजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी तुमची पार पडणार आहे। ठीक आहे। तर पहा, वेळ आणि शेड्यूल देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो जी लिस्ट आहे, ओके, सो जी काही लिस्ट आहे उमेदवारांच्या नावाची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्या लिस्टवरती तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे। याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF जी आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे। ओके, सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करून विचारायचं आहे। तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।